गावाचा विकास झालाच पाहिजे। काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा आठवडे कमीत लाजून तरी विकास केला पाहिजे। प्रचंड प्रमाणामध्ये लघवी म्हणजे दिवस रात्र लोक 7 दिवस लघवी करतात, संडास करतात मध्ये। सगळे लोक त्या ठिकाणी ज्या दारूच्या दुकानात येतात, देशी दारूचं दुकान पाठीमागे तिथे एवढी दुर्गंधी, खेड्यातले लोक तिथे बसतात, लोकांना बसायला चवा सुद्धा नसतंय। आणि चवा अशा परिस्थितीमध्ये की त्या दुर्गंधीत लोकांनी माल खरेदी करायचा, तिथलेच घाण, तिथलीच माशा। आमदार राहिले, जे मंत्री राहिले, यांनी आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये त्या फक्त का केसावर फुगे विकले काय? यांनी सत्तेतून संपत्तीतून प्रतिष्ठा कमावण्याचं काम केलं। आठवडी बाजारामध्ये उस्मानाबाद शहरातल्या सगळ्या, धाराशिव शहरातल्या सगळ्या नागरिकांना वाऱ्यावर सोडलं आणि वाऱ्यावर सोडून फक्त आपल्या खिसे भरण्याचं काम केलं। अशा प्रकारची प्रवृत्ती या ठिकाणी आहे। तुम्ही भाजीवर बसलेल्या माशा भाजीपाल्यावर बसतात आणि तिथे सगळे जीवजंतू त्या भाजीपाल्यावर बसतात। हे भाजीपाला घेऊन घरी जाणार आणि घरी गेल्यानंतर ते भाजीपाला खाणार आणि लोक आजारी। बाजाराची स्वच्छता, आठवडी बाजाराची स्वच्छता, आठवडी बाजाराचा विकास, आठवडी बाजाराचा विकास। घोषणा नको, कृती हवी। घोषणा नको, घोषणा नको, घोषणा नको। आठवडी बाजाराचा विकास, आठवडी बाजाराचा विकास। सांडपाणी असेल, दारूच्या दुकानाचं पाणी असेल, लोक शौचास तिथेच बसतात आणि हे नंतर आदल्या दिवशी म्हणा सकाळी स्वच्छ केलं जातं आणि त्याच ठिकाणी बसल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना बसावं लागतं आणि आठवडी बाजारामध्ये लोकांना त्या ठिकाणी भाजीपाला खरेदी करावा लागतो। एकीकडे सरकार आता आपण या ठिकाणी उपोषण, ज्या ठिकाणी आंदोलन केलंय, चालू केलंय, समोर एक बोर्ड लागलेलं आहे महाआरोग्य शिबिर। व्यापारी बांधव आणि इथं धाराशिव शहर परिसरातील येणारे ग्राहक यांची प्रचंड प्रमाणात हेळसांड होते। अत्यंत घाण परिसर या नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि या सत्ताधाऱ्यांतील वादामुळे, श्रेयवादामुळे या शहरवासियांना आणि व्यापारी आणि शेतकरी बंधूंना याचे भोग भोगावे लागत आहेत। काँग्रेस पक्षाने प्रशासकाच्या काळातही वारंवार रस्त्यावर उतरून त्रास होत आहे। सगळ्या गाड्या बाहेर, मोटरसायकल बाहेर, पार्किंगची व्यवस्था नीट नाही, म्हणजे अक्षम्य दुर्लक्ष नगर प्रशासनाचं आहे। म्हणून या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केल्या तर ही जर अवस्था जर दुरुस्त करायची असेल तर या ठिकाणी सर्व नागरिकांनी सजग झालं पाहिजे। या सर्व नागरिकांनी आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे आणि यांना जाब विचारला पाहिजे की इतक्या दिवस सत्तेत आहात, आमचा आज प्रचंड प्रमाणात दुर्गंधी आहे। नगरपालिकेमार्फत कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही। व्यापाऱ्यांना बसण्यासाठी चांगल्या प्रकारचे ओटे नाहीत, चांगल्या प्रकारचे शेड नाहीत, त्या ठिकाणी त्यांना माल साठवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही आणि आपण पाहतो की एवढी मोठी दुर्गंधी आहे की त्या दुर्गंधीमुळे लोक, व्यापारी, खेडेगावातून येणारे शेतकरी असतील, व्यापारी असतील आणि इतर जे विक्रेते आहेत ते येऊन बसतात। त्यांना आव्हान आहे, शहरातला आठवडी बाजार जर दुरुस्त झाला नाही, चांगला झाला नाही तर आम्ही शहराच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही। कारण का या शहरातली जनता अतिशय संयमी आहे, चांगली आहे। आज नगरपालिकेचं इलेक्शन नाही, जिल्हा परिषदेचं इलेक्शन नाही, तरी सुद्धा विनंती सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी येऊन 5 ते 10 मिनिट बसावे।